मित्रांनो, रिझल्ट लागल्यानंतर बहुतांशी पालकाची किंवा विद्यार्थ्यांची एक मोठी संभ्रमावस्था असते की नेमकी ॲडमिशन प्रक्रिया कशा पद्धतीने होतीये आणि त्यासाठी जवळपास 90% लोक हे कुठल्या तरी काउन्सलर लावत असतात। आता ह्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी काउन्सलर लावायची आवश्यकता नाहीये, परंतु त्यापूर्वी आपल्याला ही ॲडमिशन प्रक्रिया कशा पद्धतीने चालती हे समजून घेणं गरजेचं आहे। यामध्ये बघा, ॲडमिशन होत असताना साधारणपणे वेगवेगळ्या अथॉरिटीजच्या माध्यमातून होत असतात। तर या ठिकाणी आपल्याला ही जी काय मेडिकल काउन्सिलिंग कमिटी आहे त्याच्या माध्यमातून MBBS आणि BDSला ॲडमिशन होतात, परंतु हे ॲडमिशन होत असताना त्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये विभागणी केलेली असते। आता बघा, ही विभागणी कशी आहे तर ऑल इंडिया कोटा म्हणजे ऑल इंडिया सीट्स दोन पद्धतीने हे ॲडमिशन होतात। एक आहेत ऑल इंडिया सीट्स आणि दुसरे आहेत स्टेट गव्हर्नमेंट सीट्स, बरोबर। आता स्टेट गव्हर्नमेंट सीट्स आणि ऑल इंडिया सीट्स याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे पाहण्यापूर्वीच या ठिकाणी अजून एक बाब मी तुम्हाला कानावरती टाकतो, ते म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट्स किंवा युनिव्हर्सिटीज किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीज। आता हा पार्ट जो आहे ना तो व्यवस्थित लक्षात घ्या। असे इन्स्टिट्यूट्स आहेत जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येतात, म्हणजेच थोडक्यात काय, ज्या इन्स्टिट्यूट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मालकीच्या आहेत त्यांना आपण सेंट्रल इन्स्टिट्यूट्स, युनिव्हर्सिटीज किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीज अशा पद्धतीने डिनोट करत असतो। आणि दुसरे जे इन्स्टिट्यूट्स असतात ते स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येत असतात। इथपर्यंत क्लिअर झालं? ऑल इंडिया सीट्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या सीट्स आहेत। आता या ठिकाणी आपण दोन भागामध्ये कन्वर्जन केलं। ऑल इंडिया सीट्सला आपण कोरिलेट करणार आहोत सेंट्रल इन्स्टिट्यूट्स, युनिव्हर्सिटीज आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज सोबत, आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या जे काही सीट्स आहेत त्याला आपण कोरिलेट करणार आहोत स्टेट गव्हर्नमेंटच्या सीट्स सोबत। आता मुळात या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर तुमच्याला निदर्शनास येईल की एकूण 100% सीट्स जे आहेत ते सीट्स भरत असतानाची नेमकी प्रक्रिया काय होती। आता आपण पाहिलं ऑल इंडिया सीट्स, ऑल इंडिया कोटा सीट्स ज्या आहेत त्या 15% असतात, असं एक कॉमन लॉजिक आपण लावतो। आणि दुसरी बाब जी आहे ती म्हणजे ऑल इंडिया कोटा सीट्स आणि हे जे आहेत स्टेट गव्हर्नमेंट कोटा सीट्स। आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या की साधारणपणे एखादा स्टेट मधील MBBS कॉलेज आहे, कोणता कॉलेज आहे मित्रांनो, MBBSचा कॉलेज आहे, MBBS। बघा, हे स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येते। तर या कॉलेजमध्ये ज्या एकूण सीट आहेत त्याच्या 15% सीट्स कोणत्या कोट्यामधून भरणार आहेत, ऑल इंडिया कोट्यामधून। म्हणजे 15 ठिकाणी आसाम, बंगाल, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरला अशा देशातील कुठल्याही राज्याचा विद्यार्थी या 15% या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो। समजा आपण CSN छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं हे कॉलेज आहे असं आपण गृहीत धरूया। म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं MBBSचं जे काही स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत असलेलं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये जर 100 सीट्स असतील तर त्यातले 15 विद्यार्थी हे ऑल इंडियातल्या कुठल्याही स्टेटचे असू शकतात, इन्क्लुडिंग महाराष्ट्र, आलं लक्षात? म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी दोन ऑप्शन्स आहेत। एक आहे ऑल इंडिया कोटा सीट्स, त्यामधून आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं, किंवा स्टेट गव्हर्नमेंट कोटा सीट्स ज्याच्यामधून आपले 85% ॲडमिशन्स जे आहेत ते होणार आहेत। क्लिअर झालं? कॉलेज आहे एक स्टेट गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, लक्षात घ्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत असलेलं कॉलेज म्हणजे थोडक्यात काय, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मालकीचं नसलेलं कोणतंही कॉलेज, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मालकीचं नसलेलं कोणतंही कॉलेज, ज्या कॉलेजमध्ये 15% ॲडमिशन हे ऑल इंडियाच्या कुठल्याही स्टेटमधले असू शकतात, इन्क्लुडिंग महाराष्ट्र, आणि 85% ॲडमिशन हे केवळ महाराष्ट्रातले असणार आहेत। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दोन्ही कोट्यामधून ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस आहेत। इथपर्यंत क्लिअर झालं? आता इथे लक्षात घ्यायचं
की या 15% बरोबरच जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत, जसं की एम्स, जसं की आपण एम्सचा विचार जर केला, एम्सचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की या एम्स कॉलेजेस जे आहेत त्याची मालकी कोणाकडे असते? सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. सेंट्रल गव्हर्नमेंट. मग मला लक्षात घ्या की ऑल इंडिया कोटा सीट्समधून जर स्टेट गव्हर्नमेंटच्या कॉलेजमधल्या 15% सीट भरतात, परंतु त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेवढे एम्स आहेत, डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, सेंट्रल इन्स्टिट्यूट्स आहेत, या सर्व इन्स्टिट्यूटमधल्या 100% जागा ऑल इंडिया कोटा सीट्समधून भरल्या जातात. आलं लक्षात? ऑल इंडिया कोटा सीट्समधून 100% जागा भरल्या जातात. किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसमध्ये स्टेट कोटा नसतो, ही बाब लक्षात घ्या. साधं सरळ गणित आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. स्टेट गव्हर्नमेंटच्या अखत्यारीतील कॉलेज असेल तर 15% ऑल इंडिया कोट्यातून ॲडमिशन होतील, 85% स्टेट गव्हर्नमेंटच्या कोट्यातून होतील. आणि जर सेंट्रल गव्हर्नमेंटचं कॉलेज असेल तर 100% ॲडमिशन हे ऑल इंडिया कोट्यामधून होणार आहेत. एवढं साधं आणि सरळ गणित आहे. त्याच्यामुळं लक्षात घ्यायचं की आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा राज्यातील जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी 2 चान्सेस आपल्याला ॲडमिशनची मिळतात. एक आहे ऑल इंडिया कोटा, दुसरा आहे स्टेट गव्हर्नमेंट कोटा. चालेल? तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी इनाईन एज्युकेशनच्या माध्यमातून नीट कोचिंग हा एक उपक्रम छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चालू करण्यात आलेला आहे, ज्या माध्यमातून सोप्या समजणाऱ्या भाषेतून नीट परीक्षेची तयारी करून घेण्यात येते. त्याचबरोबर प्रत्येक कन्सेप्ट रूरल आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशसोबतच मराठीमधून एक्सप्लेन केली जाते. PhD नेट क्वालिफाईड स्टाफ आहे. डिजिटल बोर्डच्या माध्यमातून व्हिडिओ बस व्हिज्युअलायझेशन होईल अशा पद्धतीची लर्निंग केली जाते. PYQ ॲनालिसिस हा एक सर्वात महत्त्वाचा यशाची गुरुकुल्ली मानला जाणारा घटक आहे. त्या पद्धतीनं PYQ ॲनालिसिस केलं जाते. सर्व लेवल्सचे न्यूमेरिकल्स जे आहेत फिजिक्स केमिस्ट्रीचे ते या ठिकाणी कव्हर केले जातात. आणि त्याचबरोबर ऑफलाईनसोबतच 24/7 ऑनलाईन ॲप असिस्टन्स देखील विद्यार्थ्यांना मिळत असतोय. NCERT आणि रेफरन्स बुक बेस्ड ज्या काही नीटचा सिलेबस आहे त्याच्या रेफरन्स नोट्स किंबहुना क्लास नोट्स ज्या आहेत ते आपल्यासाठी माइंड मॅप आणि विविध फॉर्मॅटमध्ये बुलेट फॉर्मॅटमध्ये अवेलेबल होतात. आपल्याला सदर बाबत किंबहुना क्लासबाबत जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या संबंधित दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. आपण या ठिकाणी थांबूया मित्रांनो. ॲडमिशन प्रक्रिया अतिशय सोपी, सुटसुटीत आणि सरळ मार्गे असते. आपण कुठेही कन्फ्यूज होण्याची गरज नाही आहे. आपल्याला काही कन्फ्युजन किंवा अडचण असेल आपण या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाका. आम्ही त्या ठिकाणी आपल्याला तसेच मदत करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. थँक्यू. थांबूया या ठिकाणी.